Let faith arise in your soul. He will touch you and make you whole. Rise and be healed in the name of Jesus. Rise and be healed. Rise and be healed in the name of Jesus. Rise and be Greetings to all of you in the wonderful and exalted name of Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अद्भुत नावानं मी तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे. I am Evangelist Rambabu, so happy to get in touch with you today like this. मी स्वार्थिक रामबाबू इतका आनंदित आहे की तुमच्याशी अशा रीतीने मी भेट घेत आहे. I am the ambassador of Jesus Christ the Lord to proclaim the love of God irrespective of any religious background you come from. मी येशू ख्रिस्ताचा राजदूत आहे की कोणत्याही जाती जमाती या कोणत्याही धर्माला प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव सांगण्याची मला सुवर्ण संधी मिळालेली आहे. Whoever you are, I want you to know that the love of God does not depend upon who you are, what background you come from. तुम्ही कोणी का असाना, देवाचं प्रेम अशावर अवलंबून नाही की तुम्ही कोणत्या पार्श्वभूमीतून कोणत्या जातीतून येत आहात. God never looks at anybody based on who you are or draws any line of difference between anybody. आणि देव अशा लोकांकडे पाहत नाही की तुम्ही कोण आहात आणि तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची अशी रेष तो ओढत नाहीये. Bible never says God so loved Christians that he gave his only begotten son. पवित्र शास्त्र असं सांगत नाही की देवानं ख्रिस्ती लोकांवर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. God so loved the world, the Bible says. पवित्र शास्त्र सांगतं देवानं जगावर एवढी प्रीती केली. For him, you and I are the world. आणि त्याच्यासाठी तुम्ही आणि मी जग आहोत. And he loved us, आणि त्याने आमच्यावर प्रीती केली. became a man for us, आमच्यासाठी तो मनुष्य झाला. died on the cross for us, आणि आमच्यासाठी तो क्रूस खांबावर मेला. rose again from the dead. आणि तो मरणातून उठलेला आहे. So he is ready to touch you. It doesn't matter who you are if you can open your heart to him. आणि तो तुम्हाला स्पर्श करायला तयार आहे. तुम्ही कोणी का असाना, जर तुमचं हृदय तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तासाठी उघडलं तर. I always find it a great privilege to come to your house like this and speak to you about the love of Jesus Christ. आणि मला असं सुवर्ण संधीची नेहमी अपेक्षा आहे की अशा रीतीने मी तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रीतीविषयी बोलावं. Today I want to share with you a story about two boats. आज मी तुम्हाला दोन नावेंची गोष्ट सांगत आहे. This story can be your story if you listen to me carefully. जर तुम्ही माझी काळजीपूर्वक ऐकलं, ही गोष्ट तुमची स्वतःची गोष्ट होऊ शकते. One day Lord Jesus was walking on the shores of a lake called Gennesaret. आणि एक दिवशी प्रभू येशू ख्रिस्त गनेसरेत नावाच्या तळ्याच्या जवळ होता. Big crowd of people were following the Lord Jesus Christ. आणि पुष्कळ लोक समाजाची गर्दी प्रभू येशूच्या मागे होती. And Jesus looked here and there. प्रभू येशू ख्रिस्ताने इकडं तिकडं पाहिलं. There were so many boats that were there on the shore. आणि त्या किनारपट्टीला पुष्कळशे होड्या होत्या. But his eyes fell on two boats. आणि परंतु त्याची नजर दोन मच्छ्यावर पडली. What kind of boats were these two boats? आणि हे दोन कोणत्या प्रकारचे मच्छवे होते? The Bible says पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं these two boats were failure boats. आणि हे दोन जे बोट होते हे अपयशी बोट होते. Both were failures. आणि हे दोन्ही जे होते अपयशी होते. The Bible says that the fishermen left their boats and went away to wash the nets. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की त्या सर्व मासे धरणाऱ्यांनी ही आपली नाव सोडली आणि आपलं जाळं धुवायला लांब गेले. They were failures. आणि ते अपयशी होते. The two boats were failures. आणि ते दोन्ही नावं जी होती ती अपयशी होती. And they were left out by the fishermen. आणि त्या मासे धरणारी त्याला सोडून दिलं होतं. What were they talking? आणि ते काय बोलत होते? Maybe they were talking like this. कदाचित ते असे बोलत होते, Look at our lives. आमच्या जीवनाकडे पहा. One boat said to other boat, एक नाव दुसऱ्या नावेला म्हणाली, Look at our lives. आमच्या जीवनाकडे पहा.
we are failures. आम्ही अपयशी आहोत Whatever we tried, nothing succeeded. आणि जे काय आम्ही प्रयत्न केला आम्हाला यश आलं नाही. Our life is a failure. आमचं जीवन हे अपयशी झाले. Not only that, एवढंच नव्हे, we were rejected by people. आम्हाला लोकांनी देखील नाकारलेलं आहे. Our own owners who used us so much, now they left us and gone because we failed. आमचे मालक ज्यांनी आम्हाला एका काळापूर्वी इतकं उपयोग केला परंतु आज ते देखील आम्हाला सोडून गेले. Nobody wants us. कोणी आम्हाला हवं असं नाहीये. These boats were talking to each other. आणि हे दोन्ही नाव एकमेकाशी बोलत आहे. Failures, अपयशी rejected by people, आणि लोकांनी धिक्कारलेले used and thrown by people. आणि लोकांनी वापर करून फेकून दिलेले. Are you like that? तुम्ही तसे आहात का? Maybe you are a failure in your life. कदाचित तुम्ही आपल्या जीवनामध्ये अपयशी असाल. Whatever you do is not succeeding. जे काय तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्तता मिळत नाही. Wherever you put your hand, it's failing there. आणि ज्या कुठं तुम्ही आपला हात घालता तिथं अपयश येत आहे. Failure in family life. आपल्या पारिवारिक जीवनामध्ये अपयश आहे. Children have gone astray. आणि लेकरं ही वेगळ्या मार्गाने निघून गेलेली आहे. Problem between husband and wife. नवरा बायको मधल्या समस्या वाढत आहेत. No success in education. आणि शिक्षणामध्ये यश नाहीये. Business failed. आणि सगळं व्यवसाय अपयशी झालेला आहे. Finance is gone everywhere. Debts. आणि आर्थिक निघून गेलेला आहे. सर्वीकडे कर्जबाजारी झालेला आहे. Failure, failure everywhere. सर्वीकडे अपयश अपयश अपयश. You know something about the world? आणि या जगाबद्दल तुम्हाला काय माहित आहे का? They say in English like this, इंग्रजीमध्ये ते असे म्हणतात, nothing is successful like being successful. आणि यशासारखं काही असं नाही की जे यशस्वीपणा आहे. Everybody want to be friends of those who are successful. आणि सर्व लोक यशस्वी लोकांचे मित्र होऊ पाहतात. When you fail, ज्यावेळेस तुम्ही अपयशी होता nobody wants. आणि कोणाला देखील तुमच्या सोबत राहणं आवडत नाही. Look at these two boats. कारण हे दोन्ही नावेकडे तुम्ही पहा, Failures. ते अपयशी झाले. When you fail, ज्यावेळेस तुम्ही अपयशी होता not only you are sad, तुम्ही नाराज होता एवढंच नव्हे, but people reject you. लोक तुम्हाला लांब लोटून देतात. These boats were rejected by people. आणि हे जे नाव आहे लोकांनी त्यांना लांब ढकललेला होता. One side you face the pain of failure you're facing. आणि एका बाजूला तुम्ही अपयशाचं दुःख वावत आहात. Another side, the pain added to that pain is a pain of being rejected by friends and relatives and people. आणि दुसऱ्या बाजूला असं त्याला अजून जोडून जे आहे मित्रांचं आणि नातेवाईकांचं धिक्कारणपणा अजून त्या दुःख वाढवलेलं आहे. Added to that, आणि त्याच्यासोबत आणखीन वाढावं म्हणजे काय, these boats were used and thrown. आणि हे जे नाव आहे त्यांचा वापर केला आणि त्यांना फेकून दिला. You know, that's how the people are. आणि अशा प्रकारे लोक आहेत. They use you when you're all right. ज्यावेळेस तुम्ही सर्व बरोबर आहात त्यावेळेस तुमचा उपयोग करतात. When you give them money, they're happy. ज्यावेळेस तुम्ही त्यांना पैसा देता ते आनंदित होतात. But after that, त्यानंतर when you fail, ज्यावेळेस तुम्ही अपयशी होता they use you, they throw you. आणि ते तुमचा उपयोग करून तुम्हाला फेकून देतात. Maybe you are like that. कदाचित तुम्ही तसे आहात. Failure, अपयशी, rejected, तुम्ही धिक्कारलेले आहात used and thrown by society. आणि समाजानं तुम्हाला बाहेर फेकून टाकलेलं आहे, वापरून बाहेर फेकून टाकलेलं आहे. If that's your life, आणि जर तुमचं जीवन असं आहे then what should I do? You're asking. आणि तुम्ही जर असा प्रश्न करत आहात की आता मी काय करावं Is there a way out for my life or should I live like this? आणि माझ्या जीवनासाठी बाहेर निघण्याचा काय मार्ग आहे का मी असंच जगावं. Maybe this is my karma. I must suffer like this. कदाचित तुम्ही म्हणत असाल हे माझं कर्म आहे, मी अशा प्रकारेच दुःख भोगलंच पाहिजे. These boats were talking among themselves. आणि हे नाव दोघं एकमेकाशी बोलत होते. The Bible says पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं Jesus came walking there. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी चालत He आला. looked here and there. त्याने इकडं तिकडं पाहिलं There were hundreds of boats there. आणि त्या ठिकाणी शेकडो नावं होती. His eyes never fell on any of those boats. आणि दुसऱ्या नावेंवर प्रभू येशू ख्रिस्ताचे नेत्र पडले नाही. His eyes fell on these two boats. आणि त्याचे नेत्र ह्या दोन नावेवर पडले. And the Bible says पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं Jesus
entered one of the boats. आणि प्रभू येशू ख्रिस्त एका नावेमध्ये त्याने प्रवेश केला. He did not enter successful boats. आणि त्याने यशस्वी नावेमध्ये पाऊल टाकला नाही. He entered a boat that had failed. आणि अशा नावेमध्ये त्याने पाऊल टाकला जी अपयशी झाली होती. Hallelujah. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. My friend, माझ्या मित्रांनो, I want you to know this. तुम्हाला कळू द्या, If nobody wants you, जर कोणी जगामध्ये तुम्हाला जवळ करत नाही, Jesus wants you. प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला जवळ करत आहे. Hallelujah. हालेलुया. He entered a rejected boat. आणि तो एक नाकारलेल्या नावेमध्ये त्याने प्रवेश केला. He entered a failure boat. तो एका अपयशी नावेमध्ये प्रवेश केला. He entered a boat that was used and thrown. आणि अशा नावेमध्ये त्याने प्रवेश केला जिचा वापर करून फेकून टाकण्यात आला. Jesus said, प्रभू येशू म्हणाला, hungry man needs food. आणि भुकेलेल्या माणसाला भाकरीची गरज आहे. Sick needs the doctor. आणि जे रोगी आहेत त्यांना वैद्याची गरज आहे. Sinner needs me. आणि पाप्यांना ख्रिस्ताची गरज आहे. My brother, my sister, माझ्या बंधूंनो बहिणींनो, the Bible says, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, the stones which builders rejected, those things God will pick it up. जा धोंड बांधणारे नाकारलेले आहेत तेच धोंड परमेश्वर उचलणार आहे. Hallelujah. हालेलुया. He picks up the rejected people. He picks up the foolish people of the world to change their lives. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त जगातले जे धिक्कारलेले आहेत, जे अपयशी झालेले आहेत त्यांना तो निवडतो. My friend, माझ्या मित्रांनो, if you face failure in your life, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अपयशाला तोंड देत आहात today, आज, Lord Jesus wants to enter your life. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये येऊ इच्छित He's आहे. standing outside saying, can I enter your life? आणि तो बाहेर थांबून म्हणतो की मला तुझ्या जीवनामध्ये येऊ देशील का. The Bible says, पवित्र शास्त्र आम्हाला the सांगतं, Lord entered the boat. आणि प्रभू येशू ख्रिस्त या नावेमध्ये प्रवेश केला. And then he told the owner of the boat, आणि त्याने त्या नावेतल्या मालकाला सांगितलं, his name was Simon Peter. आणि त्याचं नाव शिमोन पेत्रा He होतं. said, Peter, push the boat into the water a little bit. आणि पेत्रा, थोडी ही नाव जी आहे ही पाण्यामध्ये ढकल. And Jesus sat in the boat and preached the word of God to the people listening to him. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या नावेमध्ये बसून जे लोक समुदाय त्याला ऐकायला येत आले होते त्यांच्याशी देववचन बोलायला लागला. Just imagine, suddenly the boat got importance that everybody's eyes were upon the boat because Jesus was sitting in the boat. आणि अचानक या नावेला महत्व आलं कारण प्रभू येशू ख्रिस्त या नावेमध्ये आला आणि तो देवाचं वचन लोकांना शिकवायला लागला. Let me tell you, तुम्हाला सांगू द्या, when Jesus comes into your life, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये the येतो one whom nobody wants, आणि असा ज्याला कोणीही घेत नव्हतं, स्वीकारत नव्हतं, that person suddenly become important. आणि तो व्यक्ती अचानक रीतीने महत्वाचा होतो. Jesus gives that importance in your life. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये महत्व आणतो. A rejected person will become accepted because Jesus Christ the Lord enters into your आणि life. जो धिक्कारलेला मनुष्य तो स्वीकारला जाईल कारण प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये प्रवेश केलेला आहे. Will you open your heart to Jesus? तुम्ही आपलं हृदय प्रभू येशू ख्रिस्तासाठी उघडाल का? If you say, Jesus, come into my life. जर तुम्ही म्हणाल की प्रभू येशू तू माझ्या जीवनामध्ये ये. All these days I thought you are Western God, foreign God. I had my own impressions, Lord. आणि मी इतक्या दिवस विचार केला की तू एक पाश्चातला देव आहे, तू एक परदेशातला देव आहे, हे अनेक विचारांनी मी भरून गेलेलो But होतो. today I understand you are the Lord who came to seek and save the lost. आणि मी आज समजून घेतलं की तू असा प्रभू आहे जो हरवलेल्या शोधासाठी आलेला आहे. Your life may be lost in failure, rejection, used and thrown by people. तुमचं जीवन कदाचित अपयशामध्ये लोकांनी वापरून फेकून दिलेलं त्याच्यामध्ये धिक्कारलेल्यामध्ये पडलेलं असेल. The very fact you're watching me on the TV today shows that Jesus Christ is interested in your life and he wants to change your life. आणि तुम्ही मला टीव्हीवर पाहत असताना हे याचं चिन्ह आहे की येशू ख्रिस्त तुमच्या जीवनामध्ये येऊ इच्छित आहे. Invite him. त्याला आमंत्रित करा, Everything will change. सर्व काय बदलून जाईल. What he did for the boats here, he will do it for your life. जे काय त्याने या ठिकाणी नावेसाठी केलं तो तुमच्या जीवनासाठी He करायला did तयार it in आहे. my life. त्याने माझ्या जीवनामध्ये केलं. He did in the lives of multitudes of people all over the world when I went and preached the gospel of Jesus Christ. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचे शुभवर्तमान मी जगामध्ये गाजवलं त्यावेळेस त्याने हजारो लोकांच्या जीवनामध्ये काम केलं. As Peter said, आणि पेत्र जसा म्हणाला, say today, आज तुम्ही देखील Lord म्हणा, Jesus,
प्रभू येशू, I am a sinner. मी पापी आहे, Come into my life. माझ्या जीवनामध्ये ये, Change my life, Lord. माझं जीवन बदलून And टाक He will do miracle in your life. आणि तो तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करेल. Hallelujah. हालेलुया. Shall we pray? आपण प्रार्थना But करूया. before I pray, प्रार्थना करण्याच्या अगोदर I want to show you some miracles which Jesus performed when people invited Him into their life. ज्या येशू ख्रिस्ताला लोकांनी आपल्या जीवनामध्ये येण्यासाठी आमंत्रित केलं, त्यावेळेस त्यांनी केलेले चमत्कार आपल्या डोळ्यासमोर आपण पाहूया. After that, I'll come and pray with you. आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी येऊन प्रार्थना The करणार आहे. same Jesus who worked miracles in the Bible, आणि जो येशू ख्रिस्त या बायबल मधले चमत्कार केलेले आहेत, the same Jesus who worked miracles in the lives of the people whom you are going to watch now, आणि जे लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार झालेले आहेत, ते चमत्कार तुम्ही आता पाहणार आहात. He will do miracles in your life. आणि तो देखील तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करणार आहे. Hallelujah. हालेलुया. Blind in her left eye for 2 years. आणि ही आई आहे, डाव्या डोळ्यानं तिला दिसत नव्हतं 2 वर्षापासून. Completely blind in her left eye for 2 years. आणि 2 वर्षापासून डाव्या डोळ्यानं तिला काहीच दिसत But नव्हतं. today Jesus opened the blind eye. She started seeing. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आज हे आंधळे डोळे बरे उघडलेले आहेत, ती पाहायला लागत आहे. Hallelujah. हालेलुया. ये डोळा नहीं दिसता था. ये डोला कितने साल से नहीं दिसता था? 2 वर्ष से नहीं दिसता था. अभी ये बंद करो. You know, if you can see the white, the eyes become white. Can you see that? Okay. दिसता. अभी मेरा हाथ छू. यांचा हात धरा, दिसतं का? पकड़ो पकड़ो मेरा हाथ पकडा, पकड़ो. त्यांचा हात पकडा. पकड़ो पकडा, पकड़ो मेरा हाथ पकड़ो. पकडा, पकडा, पकडा. आजा 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 आजा. पकडा, पकडा, पकडा. बोलो यीशु मसीह की. जय बोलो यीशु मसीह की. जय. This man was blind in his left eye. कितने साल से नहीं दिसता था? 1 साल. For 1 year he was blind in his left eye. आणि त्यांच्या डाव्या डोळ्यानं गेल्या 1 वर्षापासून त्यांना अजिबात दिसत नव्हतं. अब क्या हुआ? आता काय झालं? आता दिसायला लागलं. चांगलं Now the दिसतं. blind eye opened. आणि हा Hallelujah. बंद डोळा उघडलेला आहे. हाथ बंद करो. हा डोळा बंद करा. यहाँ देखो. हा, त्यांना दिसतं त्याच्याकडे- का? दिसतं का? मेरा हाथ पकड़ो. त्यांचा हात पकडा, पकड़ो पकड़ो. त्यांचा हात मेरा पकडा. हाथ पकड़ो. हा, पकडा, मेरा हाथ पकड़ो. पकडा, 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 पकड़ो पकड़ो ना. पकडा ना. पकड़ो ना. पकड़ो पकड़ो. बोलो यीशु मसीह की. जय. He was blind in the left eye and today Jesus opened the blind eye. Hallelujah. You have seen the miracles of Jesus Christ. हालेलुया. तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे चमत्कार पाहिलेले आहात. Let me pray with you. मला तुमच्या संगती प्रार्थना करू द्या. Same miracle will happen to you right now as you watch me on the TV. आणि तेच चमत्कार तुमच्यासाठी होतील जसं तुम्ही मला टीव्हीवर प्रार्थना करताना ऐकत आहात. If possible, put your hands on my hands on the TV. आणि जे टीव्हीवर माझे हात पाहतात त्या हातावर आपला हात ठेवा. Rambabu is not the healer. रामबाबू आरोग्यदाता नाहीये. Rambabu is not the miracle worker. रामबाबू चमत्कार करणारा नाहीये. I'm an ordinary man. मी सर्वसाधारण व्यक्ती आहे. Jesus is the healer. प्रभू येशू ख्रिस्त आरोग्य देणारा He आहे. will work miracle right now. तो तुमच्यासाठी याच वेळेस चमत्कार करणार Let me आहे. pray. आपण प्रार्थना करू. Close your eyes. आपले डोळे झाकूया. Say with me, माझ्या मागं म्हणा, Lord Jesus Christ, प्रभू येशू ख्रिस्ता, I open my life. मी माझं जीवन तुझ्यासाठी उघडत आहे. Come into my life. माझं जीवनामध्ये ये. Change my life. माझं जीवन बदलून टाक. From today, आजपासून I want to follow you. मी तुझ्या मागे येऊ इच्छित आहे. Lord Jesus, प्रभू येशू, I confess I am a sinner. मी कबूल करतो की मी पापी आहे. Forgive all my sins. माझ्या सर्व पापांची क्षमा कर. I declare मी जाहीर करत आहे, Jesus Christ is my Lord. येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे. In Jesus' name. येशूच्या नावानं Amen. आमेन. Let me pray with you now. मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. Lord Jesus, I pray for these precious people who are watching me on the TV, Father. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ता, जे लोक मला टीव्हीवर पाहत आहे, मी त्यांच्यासाठी प्रार्थना करीत आहे. Touch them, Lord. याच वेळेस त्यांना स्पर्श कर. You came to seek and save the lost. आणि प्रभू जे हरवलेले आहेत त्यांना तू शोधण्यासाठी आलेला आहे. Lord, you sought after the boats that were defeated, rejected, used, and thrown. आणि प्रभू देवा, जे नाव पराजित झालेले होते, धिक्कारित झाले होते, प्रभू त्यांना तू शोधत आला. Lord, I pray for these precious people watching me on the TV. आणि हे अनमोल लोक जे मला पाहत आहे प्रभू, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करीत आहे. Lord, whoever is being rejected, Lord, आणि जे कोणी धिक्कारलेले आहेत प्रभू,
whoever has seen failures in their life, ज्या कोणी आपल्या जीवनामध्ये अपयश पाहिला असेल used and thrown by the world and the people, Lord. आणि लोकांनी आणि जगाने त्यांचा वापर करून त्यांना फेकून दिलेला आहे. God bless them, I pray today. हे बाबा मी प्रार्थना करू त्यांना तू आशीर्वादित कर. Change their lives, I pray, Father. प्रभू मी प्रार्थना कर त्यांचं जीवन बदलून टाक. In the name of Jesus, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये I command every sickness be healed in your body now. आणि तुमच्या शरीरामधले प्रत्येक आजार मी आज्ञा करत आहे की याच वेळेस बरे व्हा. Heart problem be healed. हृदयाचे विकार बरे व्हा. Heart palpitations stop in the name of आणि Jesus. सर्व हृदयाच्या अधिक धडकन येशूच्या नावामध्ये नियंत्रणामध्ये या. Brain be healed. आरोग्य स्वीकारा. Cancer come out in the name of Jesus. कर्करोग प्रभू येशूच्या नावामध्ये बाहेर ये. Arthritis be healed. संधिवात बरा हो. Hypertension be healed. सर्व प्रकारचे स्वास्थ्यराज बरा हो. Allergy die in the name of Jesus. सर्व प्रकारचे अलर्जी येशूच्या नावामध्ये मेली जाऊ दे. Skin be healed. आणि सर्व प्रकारचा चर्मरोग बरा हो. Blind eyes open. आंधळे डोळे उघडले जाऊ दे. Deaf ears open. बहिरे कान उघडले जाऊ दे. Paralyzed bodies be healed. आणि पक्षघाती लोक बरे व्हा. Cripple get up, walk in the name of Jesus. आणि जे पांगळे आहे उठून चालायला लागा. Lord, bless the people who have failed in the business, Lord. आणि प्रभू जे लोक धंद्यामध्ये अपयशी झाले प्रभू त्यांना तू सहाय्य कर. Bless their business, Lord. प्रभू त्यांच्या व्यवसायाला आशीर्वादित कर. Bless their families, Lord. प्रभू त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद दे. Solve every family problem, Lord. प्रभू त्यांच्या सर्व कौटुंबिक समस्या याचं निवारण कर. Lord, solve the problem in husband and wife. आणि नवरा बायको मधले समस्याचे निवारण करावं. Solve the problem between parents and children, Lord. आणि लेकरांमध्ये आणि आई वडिलांमध्ये समस्या तू काढून टाक. Bless those who are in the ministry, Lord. आणि प्रभू जे सेवेमध्ये त्यांना तू आशीर्वादित कर. Give them fruit where they had never had fruit. आणि प्रभू ज्या ठिकाणी त्यांना फळं कधीच आढळली नाही त्या ठिकाणी त्यांना फळं दे. Bless them, Father. प्रभू त्यांना आशीर्वादित कर. In Jesus' name. प्रभू येशूच्या नावानं. Amen. आमेन. Amen. आमेन. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. देवाची स्तुती असो. The Lord has touched you. प्रभू येशूने तुम्हाला स्पर्श केला. Check your body. आपलं शरीर तपासून Healings पहा. have happened. आणि चमत्कार झालेले Your आहे. business will change. तुमचा व्यवसाय बदलून Your जाईल. family life will change. तुमचं कौटुंबिक जीवन बदलून Your जाईल. education will change. तुमचं शिक्षण बदलून जाईल. Financial condition will आणि change. तुमची आर्थिक सर्व परिस्थिती बदलून जाईल. Write to me to the email address shown on the screen. आणि ज्या तुमच्या स्क्रीनवर जो ईमेल पत्ता तुम्हाला पाहत आहात त्याच्यावर तुम्ही आमचे संपर्क साधा. You can write to me to the address that you see on the screen. आणि ज्या स्क्रीनवर तुम्ही पत्ता पाहता त्या पत्त्यावर आमच्याशी संपर्क साधा. Or call me to the phone that you see on the screen. आणि जे स्क्रीनवर तुम्ही नंबर पाहतात फोन नंबर तो फोन नंबर आमच्याशी तुम्ही संपर्क साधा. We will be very happy to pray for you. आणि आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करण्यामध्ये आनंद मानणार आहोत. Hallelujah. हालेलुया. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद And देऊ. I want to share with you. आणि तुमच्या बरोबर मला काही बोलायचं The आहे. Lord has put in my heart to share with you. आणि प्रभूनं माझ्या हृदयामध्ये काय टाकलं की तुमच्याशी मी ते वाटावं. He told me to start something called TV partners. आणि त्याने मला काहीतरी सांगितलेलं आहे की टीव्ही वरचे भागीदारी. It's very simple. फार साधा आहे. 100 rupees per month आणि प्रत्येकाला 100 रुपये प्रत्येकी per person. प्रत्येक व्यक्तीने. In your family, if you are 4 people, जर तुमच्या परिवारामध्ये 4 लोक आहेत 100 rupees per person आणि per month. प्रत्येक महिन्याला प्रत्येक व्यक्तीनं 100 रुपये द्यावेत. It's not too much. आणि ते जास्त नाहीये. Just 100 rupees per month per person. आणि 100 रुपये प्रत्येकी प्रत्येक व्यक्तीनं. And that will help us to take this love of Jesus Christ to the nations of the world through the television channel. आणि या मीडियाच्या द्वारे संपर्काच्या द्वारे आम्ही हजारो आणि जगामध्ये देवाचं वचन घेऊन जाऊ शकतो. The Lord bless you and your family. आणि देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद देईल. If you want to be my partner with 100 rupees as a TV partner, please call the number you see on the screen. आणि माझ्या बरोबर जर टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये भागीदार होऊ इच्छिता तर टीव्हीवर जो नंबर पाहता त्या नंबरवर आमच्याशी संपर्क I साधा. promise you, मी तुम्हाला अभिवचन देत the आहे. Lord will bless you to overflowing. आणि देव तुम्हाला ओतपोत आशीर्वाद देणार Yes, आहे. 100 rupees a month. आणि फक्त 100 रुपये महिने. And those of you who want to sponsor the TV program, write to us and sponsor cheerfully. God will bless you, your family and your business. आणि ज्या कोणाला आमच्या टीव्हीवरचा कार्यक्रमाला
आर्थिक मदत करायची आहे, कृपा करून तुम्ही ते मदत करा. देव तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर I आशीर्वाद देणार promise आहे. you, मी तुम्हाला अभिवचन देत आहे. you will finish the year with overflowing. आणि तुम्ही हे वर्ष संपेपर्यंत ओतपोत आशीर्वादानं भरून जाणार आहात. Open your hands and sponsor this TV program because it will take the love of God to the nations of the world to bless and comfort people. आणि म्हणून आपला हात उघडा आणि आर्थिक मदत करा, जेणेकरून या माध्यमाच्या द्वारे जगभर आपण सुवार्ता प्रसार करू शकतो. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. I will see you again next week, same time, same channel. आणि म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये याच समयामध्ये याच वेळेमध्ये आपण भेटणार आहोत. This is Evangelist Ram Babu telling you Jesus loves you and I love you and God bless you. आणि हा सुवार्तिक रामबाबू हे तुम्हाला सांगत आहे की मी तुमच्यावर प्रेम करतो आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर प्रेम करतो. Amen. आमेन.